नमस्कार मित्रांनो. क्रियापदाचे प्रकार आपले बघून झाले होते. आता क्रियापदाच्या प्रकारांवर आपण प्रश्न उत्तरांवर चर्चा करू, उत्तरांच्या स्पष्टीकरणासह. मागच्या 20 ते 22 वर्षांमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. एकूण 50 प्रश्न आपण बघणार आहोत. पण प्रश्न बघण्यापूर्वी तुम्ही बघताय ग्रामर कट्टा आणि मी आहे सुनील पाटील. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला, आजचा पहिला प्रश्न घेऊया आपण. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आईने मुलीला लाडू दिला. देणारी कोण? आई. आई झालं तुमचा कर्ता. काय दिला? लाडू. कर्म. कोणाला दिला? मुलीला. दोन कर्म आहेत. लाडू प्रत्यक्ष कर्म आणि मुलीला अप्रत्यक्ष कर्म. ज्या क्रियापदाला दोन कर्म असतात त्याला द्विकर्मक क्रियापद म्हणतात. अगदी बरोबर, द्विकर्मक क्रियापद. काय आणि कोणाला, काय आणि कोणाला या दोन्ही प्रश्नांना जर उत्तर येत असेल, समजायचं या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत, म्हणजेच द्विकर्मक क्रियापद. दुसरा प्रश्न, शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते? शक्य क्रियापद. क्रियापदामध्ये शक्यता किंवा सामर्थ्य जर दर्शवलेलं असेल तर त्याला शक्य क्रियापद म्हणतात. मी अभ्यास करत नाही, मी आता जातो, मला तिखट खाववते, राम चहा पितो. खाववते जे बसवते, खाववते, चालवते, याचा अर्थ खाववते हे काय आहे? शक्य क्रियापद आहे. कारण यात काय दाखवलेले आहे? शक्यता किंवा सामर्थ्य. क्रिया करण्याची शक्यता, क्रिया करण्याचे सामर्थ्य ज्या क्रियापदात दाखवलं जातं त्याला शक्य क्रियापद म्हणतात. पुढचा प्रश्न, सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? न लगे हे जे नकारार्थी शब्द आहेत याला अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापद असं म्हणतात. याला कुठलं म्हणतात? अनियमित किंवा गौण क्रियापद. जसे की नाही, नव्हे, नलगे, नये, नाही, नको, नये, नव्हे, नलगे, हे सगळे नकार घंटा दर्शवणारे जे शब्द आहेत याला गौण क्रियापद किंवा अनियमित क्रियापद म्हणतात. चला, पुढचा प्रश्न बघा काय आहे. अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. आजारी माणसाला आता थोडे बसवते. मगाशीच बोललो आपण, काय दाखवली गेलेली आहे? शक्यता किंवा सामर्थ्य. याचा अर्थ शक्य क्रियापद आहे, कारण की आता त्या आजारी माणसाला बसणं शक्य होतं आहे, म्हणून हे शक्य क्रियापद आहे. बाळ गोपाळ यमुनेच्या काठी खेळू लागले. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार. खेळू लागले. धातू साधित अधिक सहाय्यक याला म्हणतात संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद. धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद याला म्हटलं जातं संयुक्त क्रियापद. त्यामुळे खेळू लागले हे संयुक्त क्रियापद आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये जसं मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब असतं, अगदी सेम वे इथे धातू साधित आणि सहाय्यक असतं. म्हणजे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे दोघं मिळून तयार होतं तुमचं कंपाऊंड वर्ब, म्हणजे संयुक्त क्रियापद. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? बरं, आता ने लागलेले क्रियापद असतात ते माहिती, पण सगळेच ने असलेले क्रियापद असतात का? नाही. पुस्तक नाम आहे, सुंदर विशेषण आहे, पोसणे ने काढून बघा, पोस धातू आहे, याचा अर्थ हा क्रियापद आहे, आणि लवकर हे तर क्रिया विशेषण आहे, त्यामुळे पोसणे. आता इथे एकच ने होता, पुढे एक प्रश्न येईल जिथे सगळ्या ठिकाणी ने आहे. मग बघूया त्यातला कुठला क्रियापद आहे आणि कुठला क्रियापद नाही. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे? प्रयोजक. प्रयोजक म्हणजे काय? दुसऱ्याकडून कृती जी आहे करून घेतली जाते याला प्रयोजक म्हणतात. दुसऱ्याकडून कृती करून घेतली जाते याला प्रयोजक म्हणतात. जसं की मी सिनेमा पाहत नाही, रमेश जात नाही, मला खेळवते, हे तर शक्य क्रियापद दिसतंय. कृष्णाने भीमाकडून जरासंधास मारविले, ही कृती कृष्णाने भीमाकडून करून घेतली, म्हणून याचा अर्थ हे प्रयोजक क्रियापद आहे. बरोबर. दुसऱ्या कोणाला तरी क्रिया करावयास लावणे. दुसऱ्या कोणाला तरी क्रिया करायला लावायची, म्हणजे क्रिया करणारा वेगळा पण क्रिया करायला लावणारा वेगळा आहे. कृती करणारा इथे जरी भीम असला तरी ही कृती कोणी कोणाकडून करून घेतली? कृष्णाने भीमाकडून ही कृती करून घेतली, म्हणून याला म्हणतात प्रयोजक क्रियापद. पुढचा प्रश्न बघा. चढ या क्रियापदास लिंग, वचन व पुरुष यांच्या झालेल्या विकारांचा, विकार म्हणजे बदल. आता बदल बघा, आपण आधी बघूया लिंगानुसार बदल. चढतो, तो चढतो. चढ हे आज्ञार्थक आहे, चढलो हे काळदर्शक आहे,
ती चढते, याचा अर्थ दोन्ही ठिकाणी इथे पुल्लिंगी दिसते, इथे स्त्रीलिंगी दिसते. बरं, वचनानुसार ते चढतात, तो चढतो, ते चढतात. हे दोघं पर्याय ते कॅन्सल झाले, ते चढतात. म्हणजे अजूनपर्यंत चौथा पर्याय कॉम्पिटिशनमध्ये आहे. पुरुषानुसार झालेला बदल, तू चढतोस, द्वितीय पुरुष. चढले हे काळदर्शक आहे, याचा अर्थ पहिला पर्याय बरोबर आहे. पहिल्या याच्यात पुल्लिंगी वापरलेला आहे, अनेक वचनी वापरलेला आहे आणि द्वितीय पुरुष तू चढतोस. खालीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापदात बसत नाही? शक्य क्रियापद बसत नाही. कोणतं बसतं रे? करवते बसतं, बसवते बसतं, कारण की आजोबांना थोडे बसवते, मला काम करवते, त्याला मैलभर चालवते. पण सासू सुनेला फसवते हे शक्य क्रियापद नाहीये, त्यामुळे तिसरा पर्याय हा गटाच्या बाहेर जाईल. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वैभव पुस्तक वाचत आहे. वाचणारा वैभव काय वाचतोय? पुस्तक. वाक्यात कर्म आहे, हो, मग याला सकर्मक म्हणूया. ज्या वाक्यात कर्म असतो त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. काय वाचतोय तो? हे पुस्तक. पुस्तक काय झालं तुमचं? कर्म. धातू साधिताला मदत कराव्यास येणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात रे? धातू साधित अधिक सहाय्यक, मग बनतं संयुक्त, म्हणजे याचा अर्थ सहाय्यक क्रियापद. पार्वती काकूंना साधी पर्वतीही चढवत नाही. पार्वती काकूंना साधी पर्वतीही चढवत नाही, यातला चढवत हे कोणते क्रियापद आहे? चढवत नाही म्हणजे त्यांना चढणं शक्य होत नाही, हे शक्य क्रियापद आहे. चौथा पर्याय बरोबर. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. श्रीशांत क्रिकेट खेळतो. खेळणारा कोण? श्रीशांत. काय खेळतो? क्रिकेट. कर्म असलेलं वाक्य सकर्मक, पहिला पर्याय बरोबर. हा, जिथे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं तिथे पूर्ण गरज नाही आहे, तरी दिलेलं आहे कर्म क्रिकेट. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? जिथे पोचणे गेला होता तिथेच मी तुम्हाला हिंट दिली होती. आता तुम्ही सर ने, चारही ठिकाणी ने आहे, मग काय करायचं? ने काढून बघा आणि धातू दिसतोय का बघा. पेरणे, पेर, येस, धातू क्रियापद आहे. उपरणे, उपर हा धातू नाही आहे. वेचणे, वेच हा धातू आहे. उपणणे, उपण हा पण धातू आहे. याचा अर्थ उपरणे हा क्रियापद नाही, ते नाम आहे. आता उपरणे म्हणजे काय? चित्रच दाखवतो ना, हे उपरणे. आपले शेतकरी बांधव उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्याला हे उपरणे गुंडाळतात. धार्मिक कार्यातही उपरण्याचा वापर हा केला जातो. आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांगणारी कोण? आजी. आजी झाली कर्ता. काय सांगितली? गोष्ट. कोणाला? नातीला. झाले दोन कर्म, द्विकर्मक. दुसरा पर्याय बरोबर, द्विकर्मक. थरथर, चुरचूर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक कुठलेत? या क्रियापदांना कर्माची गरज येत नाही, याचा अर्थ अकर्मक क्रियापद आहेत. हे अकर्मक धातू आहेत. आपोस धातू काय? कारण की ने लावलेले नाहीत म्हणून अकर्मक धातू आहेत. आणि इथेच जर थरथरणे, चुरचुरणे, खळखळ नसते, याला म्हटलं असं आपण अकर्मक क्रियापद. हे धातू आहे म्हणून आपण धातूचा पर्याय घेतला. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते, याला कर्माची आवश्यकता नसते, याला म्हटलं जातं अकर्मक क्रियापद. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. तिने भिकाऱ्याला पैसा. देणारी ती, कर्ता. काय दिला? पैसा. कोणाला दिला? भिकाऱ्याला. काय आणि कोणाला? दोन कर्म, येस, द्विकर्मक. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, कर्मावर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत. म्हणजे याचा अर्थ आपलं अभ्यासाचं कर्म जर चांगलं असेल तर कर्माचं फळ नक्की मिळेल, पण त्याआधी संकल्पना आपल्या पक्क्या असायला हव्यात. आई त्या मुलाला हसविते. आई त्या मुलाला हसविते, याचा अर्थ आई त्या मुलाकडनं कृती करून घेते, याचा अर्थ दुसऱ्याकडून कृती करून घेणं, प्रयोजक क्रियापद. पहिला पर्याय आहे बघा, प्रयोजक क्रियापद. वादळात झाड सापडले. सापडणारं झाड, कर्ता. कर्म आहे? नाही. याचं कर्त्यापासून सुरू झालेली कृती कर्त्यापाशीच थांबते, याला अकर्मक क्रियापद म्हणतात. पहिलाच पर्याय बघा, अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदांना द्विकर्मक म्हणतात. तोंडपाठ झालं आपल्याला आता. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माला
चतुर्थीचे प्रत्यय असतात, कारण की कर्माला प्रत्यय असतात, पण द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय एकसारखे आहेत. सलाते सलानाते, जर ते कर्माला लागले समजायचं द्वितीय, पण जर समजा तर ते अप्रत्यक्ष कर्माला लागले तर समजायचं चतुर्थी. संयुक्त क्रियापद म्हणजे बघत आलेलो आहोत आपण. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? धातू साधिते किंवा कृदंते, हे एकमेकांना ऑब्लिक देतोय मी. धातू साधे अधिक कृदंते नाही म्हटले मी, धातू साधिते किंवा कृदंते. कृदंताला धातू साधे म्हणतात, पहिल्या पर्यायात त्याने वेड्यात काढलंय. कृदंते किंवा धातू साधिते अधिक सहाय्यक क्रियापद. धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद, किंवा इथे असतं कृदंते अधिक सहाय्यक क्रियापद, याला म्हटलं जातं संयुक्त क्रियापद. वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. चेंडू सीमा रेषेबाहेर जाऊन स्थिरावला. स्थिर, स्थिर हे काय झालं? विशेषण. विशेषणापासून साधलेला, विशेषण साधित क्रियापद, याचा अर्थ हे झालं साधित क्रियापद. दुसरा पर्याय दिलेला आहे साधित क्रियापद. पुढीलपैकी उभयविध नसलेले, असलेले नाही, नसलेले. उभयविध म्हणजे काय? सकर्मक अकर्मक दोन्ही प्रकारे जे क्रियापद वापरता येतात त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. आठव. येस, काय आठव? नाव आठव, मंत्र स्मर, फळ काप. कर्म वापरता पण येतं आणि कर्म नाही वापरलं तरीही चालतं, पण जाग हे उभयविध नाही. हे तिघं उभयविध आहेत, जाग हे उभयविध नाही. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तिने घराची खिडकी उघडली. उघडणारी ती, काय उघडली? खिडकी. कर्म आहे? हो. तिच्या घराची खिडकी उघडली, कर्म नाहीये. याचा अर्थ सकर्मक अकर्मक, सकर्मक अकर्मक, सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे वापरले जाणारे उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद. वेदा आली या वाक्यातील क्रियापदाचा खालील कोणता प्रकार नाही? वेदा आली, कर्त्यापासून सुरू झालेली कृती कर्त्यापाशीच येऊन थांबते, अकर्मक. म्हणजे वेदा आली हे काय आहे? अकर्मक क्रियापद आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे? या वाक्यातील क्रियाचा खालील कोणता प्रकार नाही, हा अकर्मक आहे. याचा अर्थ अ, ब आणि ड नाहीये. अ, ब आणि ड नाहीये. उत्तर मिळालं. जो आहे तो ओळखला, याचा अर्थ जे तिघं नाही आहेत ते नाही आहेत. लिहित आहे, लिहित धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद, संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे एकदा की तुम्हाला संकल्पना समजली, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं क्रियापद ओळखायला अडचण येणार नाही. जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर क्रियापदांचे प्रकार यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ बघा. तुम्हाला यातला एकही प्रश्न अडणार नाही, ना आत्ता इथे ना परीक्षेला. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. काय म्हणतात? क्रियापद. आता हाच प्रश्न उलटा विचारला बघा. क्रियापद म्हणजे काय? केवळ क्रियादर्शक शब्द नाही. क्रियेबद्दल माहिती सांगणारा तो तर क्रियाविशेषण असतो. क्रिया संपवणारा नाही. वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक, तो वाक्याचा अर्थही पूर्ण करतो आणि तो क्रियाही दाखवतो, याला म्हटलं जातं क्रियापद. चौथा पर्याय बरोबर. मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करून घेतो, प्रयोजक क्रियापद म्हणतात. आई मुलाला चालवते, ती त्याला नाचवते. नाचणारा तो दिसत असला तरी नाचवणारी ती आहे. दुसऱ्याकडून कृती करून घेणं याला म्हणतो आपण प्रयोजक क्रियापद. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते, अकर्मक. पर्याय वाचायची गरज येत नाही जर तुमची संकल्पना अगदी क्लिअर झालेली असेल तर. तो घोड्यास पळवतो. पळतो कोण आहे? घोडा. पण पळवतो कोण आहे? तो. याचा अर्थ प्रयोजक. अगदी बरोबर. पुढील कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे? दोन कर्म असलेलं वाक्य ओळखायचं. गवळी धार काढतो. काय काढतो रे? धार. एकच कर्म दिसतं. आजीने नातीला गोष्ट झालेलं वाक्य खरं तर ऑफकोर्स वेगळं झालं होतं, फक्त तिथे विचारलं तर कोणत्या प्रकारचं, आपण त्याला द्विकर्म. याचं तर काय सांगितली रे गोष्ट? कोणाला सांगितली? नातीला. याचा अर्थ फक्त ब बरोबर, फक्त ब बरोबर. तिसरा पर्याय. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. काय विचारतात? प्रश्न. कोणाला? विद्यार्थ्यांना. सापडले दोन कर्म, द्विकर्मक.
भाव कर्तृक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय. आधी भाव कर्तृक म्हणजे काय समजून घ्या. क्रियेचा भाव हाच कर्ता मानला जातो. क्रियेचा भाव हाच कर्ता, यालाच अकर्तृक क्रियापद असंही म्हणतात. क्रियेचा भाव हाच कर्ता. पित्त झाल्यामुळे प्रमोदला मळमळते. यस, मळमळते हे भाव कर्तृक आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे हे अनियमित क्रियापद आहे. आम्ही काही पुस्तके मागवली. काय मागवली? पुस्तके मागवली. हे सकर्मक आहे. आणि बाळू एवढे काम कर बरं हे आज्ञार्थक आहे. याचा अर्थ पहिलं जे आहे भाव कर्तृक किंवा अकर्तृक आहे. क्रियेचा भाव हाच कर्ता. क्रियेचा भाव हाच कर्ता मानला जातो, म्हणून त्याला भाव कर्तृक म्हणतात. खालील क्रियापदाच्या योग्य जोड्या लावा. सकर्मक, द्विकर्मक, अकर्मक आणि हुभयविध. आधी हुभयविध ओळखून घेऊया आपण. जर एकाने सापडलं तर ठीक आहे. हुभयविध म्हणजे काय? सकर्मक अकर्मक दोन्ही प्रकारे येणारं. ते लाकडी धनुष्य मोडले हुभयविध आहे. म्हणजे ड2 गरजच नाही बाकीचे मॅच करायची. पहिला पर्याय बरोबर आहे. एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्यातील नाही, नकार, घंटा, अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापद अनियमित पर्याय दिलेला आहे. जोड्या जुळवा. मांजराने उंदीर खाऊन टाकला. शिंक्याचे तुटले. विदूषक मुलांना हसवितो. मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. बर, काय दिलेला आहे पर्याय? अकर्तृक, द्विकर्मक, सहाय्यक आणि प्रयोजक. मांजराने उंदीर खाऊन टाकला, सहाय्यक क्रियापद दिसते. अ3 पहिलेच याचे उत्तर मिळाले रे. चौथा पर्याय बरोबर. आता मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. ड द्विकर्मक. ड2 आलं का? ड2 सगळे पर्याय बरोबर येणार. प्रश्न एक जरी मॅच झाला बाकीचे आपोआप मॅच होतात. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? कर्ता स्वतः क्रिया करतो? नाही. कर्ता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो? हो. क्रियापदाला अ किंवा अव प्रत्यय लागतं? नाही. फक्त ब बरोबर आहे. पण फक्त ब बरोबर आहे असा पर्याय आहे का? नाही. मग अ आणि क चूक असा पर्याय दिसतोय का बघा रे? येस, फक्त अ व क चूक. फक्त अ व क चूक. फक्त पर्याय त्यांनी फिरवला, बाकी काही नाही केलं. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी सकर्मक क्रियापदाचे उदाहरण कोणते? सकर्मक, कर्म असलेलं वाक्य ओळखायचं आहे. सुनील उद्या पुण्याला जाईल. नाही दिसत आहे ना कर्म. अनुराग निबंध लिहितो. काय लिहितो रे? निबंध. याचा अर्थ फक्त ब बरोबर आहे का पर्याय? हो, फक्त ब बरोबर. तिसरा पर्याय दिलेला आहे. मी गावाला जात आहे. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. जात आहे. धातू साधित अधिक सहाय्यक बरोबर संयुक्त. सापडलं उत्तर, संयुक्त. जे संकल्पना माहीत असतील ना, तुमचा मराठीचा पेपर कव्हर व्हायला काहीही वेळ लागत नाही. पर्याय न वाचता डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगता येऊ शकतात. कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे. फक्त काय केलं रे? ने लागलेला आहे. याचा अर्थ कुठले आहेत? हे सगळेचे सगळे अकर्मक क्रियापद आहेत. आहेत का? अकर्मक क्रियापद. अकर्मक. कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे हे दोन्ही प्रकारे वापरता येते. ते हुभयविध आहे. अकर्मक आणि सकर्मक दोन्ही प्रकारे वापरता येतात. हे हुभयविध आहे. आज दिवसभर सारखे गडगडते. भावकर्तृक किंवा अकर्तृक? पहिला पर्याय दिला बघा, अकर्तृक. क्रियेचा भाव हाच क्रियेचा कर्ता. काही क्रियापदांचा उपयोग वाक्यात सकर्मक अकर्मक दोन्ही प्रकारे करतात. त्यांना हुभयविध क्रियापद म्हणतात. सेव्ह युअर टाइम अँड गो फास्ट. अधोरेखित क्रियापदांचा प्रकार ओळखा. मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजवले. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. क्रियेचा भाव हाच कर्ता. भावकर्तृक? येस, भावकर्तृक म्हणजेच अकर्तृक. ती फुलांना नाजूकपणे हाताळते. हाताळते हे क्रियापद कोणत्या प्रकारात मोडते? हाताळते, हात वर्ण हाताळते. याचा अर्थ नाम साधित आहे. यस, आहे का साधित? यस, साधित. रामाने नलाकडून सेतू बांधविला. दुसऱ्याकडून कृती करून घेणे. यस, प्रयोजक. पहिला पर्याय बरोबर. तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे? ऐकवण्याचं सामर्थ्य तरी होते कसे? याचा अर्थ शक्य. शक्य कसं होतं? शक्य क्रियापद.
गेला होता, गेला होता. धातू साधिते अधिक सहाय्यक बरोबर संयुक्त. मिळालं उत्तर तिसरं संयुक्त. विद्यार्थी प्रामाणिक आहे. कृती होण्याची दिसते कोणावर काहीच नाही. कर्त्यापासून सुरू झाली, कर्त्यापाशीच थांबते. म्हणायचं याला अकर्मक. चला या अकर्मक म्हणूया, काहीच हरकत नाही. आजचा शेवटचा प्रश्न. पुढीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य दिलेले असायचे, आपण क्रियापद ओळखायचो. आता क्रियापदाचं नाव दिलंय, वाक्य ओळखायचं. बरं, मी चालतो नाही, माझ्याकडून चालवले जाते नाही, आई मुलाला चालवते, आई मुलाला हसवते, आई मुलाला झोपवते. हे सगळीच्या सगळी काय झालीत? प्रयोजक क्रियापद झालीत. आईने मुलाला चालवले हा काळ दाखवतोय, त्याच्यामुळे तिसरा पर्याय बरोबर आहे. क्रियापदांवरचे हे प्रश्न आपण बघितलेत. कर्ता आणि कर्म ओळखणे यावरचे अजून काही प्रश्न आपले बाकी आहेत. त्यासाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.